Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी स्पेलिंग करेक्शन या टॉपिकवरती काही MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा, ब्लॅक आणि येलो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजवरती पहा सर्च बॉक्स दिसेल. त्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. काय आहे तर MHBSc नर्सिंग असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता आजच्या टॉपिककडे वळूया. स्पेलिंग करेक्शन. फर्स्ट क्वेश्चन आहे पाहतावरती, चूज द करेक्ट स्पेलिंग. आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत, त्याच्यामधलं करेक्ट स्पेलिंग असलेलं वर्ड फाइंड आउट करायचं आहे, ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे, राईट. तर पहा, याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, म्हणजे अमॅच्युअरची स्पेलिंग काय असेल, AMATEUR. म्हणजे काय, म्हणजे असं काहीतरी करणं, म्हणजे एखाद्या पैशांसाठी किंवा जॉब आहे म्हणून एखादी गोष्ट नाही करणं, तर सॅटिस्फॅक्शनसाठी प्लेजरसाठी करणं, अशा गोष्टीला म्हणतात अमॅच्युअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, चूज द करेक्ट स्पेलिंग. फर्स्ट आता इथे पहा 4 ऑप्शन्स आहेत वेगवेगळे. तर त्यातला याच्यात बघा करेक्ट ऑप्शन असेल, करेक्ट स्पेलिंग असलेला ऑप्शन ए, ते म्हणजे BENEFITED. बेनिफिटेड म्हणजे एखाद्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज घेणं किंवा एखाद्या गोष्टीची हेल्प होणे किंवा लाभ होणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चूज द करेक्ट स्पेलिंग. इथे पण करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायचे. तर सर्वंटची स्पेलिंग करेक्ट काय असेल, SERVANT. म्हणजे कुठल्या ऑप्शन मध्ये, इथे बी ऑप्शन मध्ये करेक्ट स्पेलिंग आहे पहा. इथे चुकीने याला राईट झालंय, हे नाहीये. SERVANT असं असते सर्वंटची स्पेलिंग, आणि सर्वंट म्हणजे नोकर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, चूज द करेक्ट स्पेलिंग. आपल्याकडे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये कमिटीची करेक्ट स्पेलिंग काय असेल, COMMITTE. कमिटीची स्पेलिंग काय असेल, COMMITTEE. अशी कमिटीची स्पेलिंग असेल, राईट. आणि कमिटी म्हणजे काय, समिती. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, चूज द इनकरेक्ट स्पेलिंग. तर पहा इथे वेगवेगळे 4 ऑप्शन आहेत. ॲनेक्स आहे फर्स्ट ऑप्शन. ॲनेक्स म्हणजे काय, तर ॲनेक्स म्हणजे एखादी गोष्ट जोडणे. नंतर आहे ॲनिमेट. ॲनिमेट म्हणजे एखाद्या गोष्टीला मोशन देणे किंवा एखाद्याला लाईफ देणे. नंतर आहे ॲनिव्हर्सरी. पहा इथे ॲनिव्हर्सरीची स्पेलिंग चुकली आहे. ॲनिव्हर्सरीची स्पेलिंग काय असते, ANNIVERSARY अशी असते. ओके. आणि नंतर आहे ॲनिमोसिटी. ॲनिमोसिटी म्हणजे काय, तर एखाद्याला स्ट्रॉंगली डिसलाईक करणं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, फ्रॉम द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स चूज द वर्ड रॉंगली स्पेल्ड. म्हणजे जो चुकीचा वर्ड म्हणजे स्पेलिंग आहे ज्याची, तो आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा, त्याचा ऑप्शन फाइंड आउट करायचा. ऑप्शन्स काय पहा. फर्स्ट आहे इलिसिट. इलिसिट म्हणजे काय, इलिगल. आणि इलिसिटची स्पेलिंग असते ILLICIT अशी असते. म्हणजे इथं ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके. आणि याची स्पेलिंग चुकीची असेल. नेक्स्ट आहे इमॅच्युअर. इमॅच्युअर म्हणजे काय,
तर इनएक्सपिरियन्स. नंतर आहे इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे काय, तर एकदम ज्याची अत्यावश्यक, इन शॉर्ट तुम्हाला म्हणता येईल. आणि नंतर आहे इमिनेंट. तर इमिनेंट म्हणजे काय, म्हणजे अबाउट टू हॅपन, म्हणजे जवळपास घडणार आहे गोष्ट ती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द वर्ड रॉंगली स्पेल्ड. ऑप्शन्स आहेत पहा. सेमिस्टर. सेमिस्टरची स्पेलिंग राईट आहे. सेमिस्टर म्हणजे स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये हाफ वर्षाला जे म्हणतात तर त्याला सेमिस्टर म्हणतात. बी ऑप्शन आहे सेन्सरी. सेन्सरीचं म्हणजे काय, म्हणजे सेन्सेसशी रिलेटेड आहे. नंतर आहे सेन्सेट. तर सेन्सेट म्हणजे काय, म्हणजे एकदम त्याच्या वृद्धापनाला पोहोचलेला, म्हणजे त्याच्या जे ती म्हातारपणात पोहोचलेला. ओके, पण याची सेन्सेटची स्पेलिंग चुकीची आहे पहा इथे. सेन्सेटची स्पेलिंग असते SENESCENT अशी असते. ओके, नंतर आहे सॅलाशियस. सॅलाशियस म्हणजे काय, इन शॉर्ट अश्लील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चूज द वर्ड विथ रॉंग स्पेलिंग. इथे पहा रॉंग स्पेलिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचं. फर्स्ट आहे फ्युडल. फ्युडल म्हणजे काय, सामंतशाही. नंतर आहे फ्युएल. फ्युएल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, इंधन. नंतर आहे फंबल. फंबल म्हणजे गोंधळ करणे. आणि नंतर आहे फ्युगिटिव्ह. फ्युगिटिव्ह म्हणजे काय, पळालेला व्यक्ती, पळालेला माणूस. इथे पहा फ्युगिटिव्हची स्पेलिंग चुकली. फ्युगिटिव्हची एक्झॅक्ट स्पेलिंग होती FUGITIVE. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द वर्ड रॉंगली स्पेल्ड. पहा ऑप्शन्स आहेत टीजर. नेक्स्ट आहे टेडियस. टेडियस म्हणजे काय, तर एकदम कंटाळवाणं. नंतर आहे टिथिंग. टिथिंग म्हणजे दात येणे. आणि नंतर आहे टीटोटलर. टीटोटलर म्हणजे जो माणूस अल्कोहोल वगैरे नाही घेत असा. पण इथे टीटोटलरची स्पेलिंग चुकीची. टीटोटलरची असती स्पेलिंग TEETTOTALER अशी असते. नंतर आहे फाइंड आउट द करेक्ट स्पेलिंग. आपल्याला करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायचे. अ ग्रेट रायटर. आता तुम्हाला माहिती असतील शेक्सपियर हे एक खूप प्रसिद्ध रायटर होते. तर त्यांच्या नावाची इथे स्पेलिंग आपल्याला करेक्ट कुठली आहे फाइंड आउट करायचं आहे. तर शेक्सपियरची करेक्ट स्पेलिंग असते SHAKESPEARE. शेक्सपियर म्हणजे ऑप्शन सी इथे करेक्ट येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द करेक्ट स्पेलिंग. इथे पण करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायची. आता करेक्ट स्पेलिंग येते अड्युलेशनची ADULATION अशी स्पेलिंग ION अशी स्पेलिंग कुठे आहे, तर ऑप्शन ए मध्ये आहे. सो ए ऑप्शन हा करेक्ट असेल. म्हणजे काय होते, खूप जास्त सुस्ती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सिलेक्ट द रॉंगली स्पेल्ड वर्ड. चुकीचा स्पेलिंग असलेली वर्ड फाइंड आउट करायचं. फर्स्ट आहे नॉशिया वर्ड आहे. सेकंड आहे नॉटिकल. नॉटिकल म्हणजे शिप्सची रिलेटेड. ओके, नंतर आहे नॉटी. नॉटी म्हणजे काय, खोडकर. नंतर आहे नॅचरलिस्टिक. नॅचरलिस्टिक म्हणजे काय, तर नैसर्गिक. इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. नॉसियाची स्पेलिंग इथे चुकीची. नॉशियाची स्पेलिंग असती NAUSEA. CEA नसते तर SEA असते. म्हणून ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्ट स्पेलिंग असलेले वर्ड फाइंड आउट करायचं. फर्स्ट आहे ग्रॅमॅटिकल. ग्रॅमॅटिकल म्हणजे ग्रॅमॅटिकलची स्पेलिंग इथे राईट आहे पहा. नेक्स्ट आहे ऑकरन्स. ऑकरन्सची स्पेलिंग, ऑकरन्स म्हणजे काय, घटना. म्हणजे एखादी गोष्ट किती वेळा घडली. नंतर आहे प्रोफेशनल. प्रोफेशनल. आणि नंतर आहे फोर्थ फॅसिनेटिंग. तर इथं पहा फॅसिनेटिंगची स्पेलिंग चुकली आहे. फॅसिनेटिंग म्हणजे काय, तर एकदम आकर्षक. ओके, तर फॅसिनेटिंगची स्पेलिंग येते FASCINATING. याची फॅसिनेटिंगची करेक्ट स्पेलिंग आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ऑप्शन्स आहेत पहा. फास्टिडियस.
फास्टिडियस म्हणजे काय, एकदम काटेकोरपणा. पण इथे स्पेलिंग काय येते फॅस्टिडियसची चुकीची आहे पहा. फॅस्टिडियसची अशी येते FASTIDIOUS म्हणजे काय, एकदम काटेकोरपणा. नंतर आहे फॅशनची स्पेलिंग राईट आहे. नंतर आहे फॅसिनेशन. फॅसिनेशन एक म्हणजे एकदम आकर्षक, मनमोहक, मोहक. आणि नंतर आहे फॅसिझम. फॅसिझम म्हणजे म्हणजे एखादी पॉलिटिकल सिस्टीम. ओके, मग इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ओके, 4 ऑप्शन्स आहेत पहा आपल्याला वेगवेगळे. फर्स्ट आहे वॉसिफिरस. वॉसिफिरस म्हणजे एकदम आवाजाचे एकदम हाय लेवलवर बोलणारा, म्हणजे खूप जोरात बोलणारा, उच्च आवाजात बोलणारा. नंतर आहे ॲफ्लिक्शन. ॲफ्लिक्शन म्हणजे काय, तर दुःख किंवा पेन. नंतर आहे एपिस्कोपल. एपिस्कोपल म्हणजे काय, बिशॉप्स असतात बघा त्याच्याशी रिलेटेड, किंवा इट इज अ टाईप ऑफ नथिंग बट अ चर्च गव्हर्नमेंट. नंतर आहे इनोक्युअस. इनोक्युअस म्हणजे काय, हार्मलेस. ओके, मग इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, ते म्हणजे वोसिफिरस. तर वोसिफिरसची स्पेलिंग असते VOCIFEROUS अशी याचीच करेक्ट स्पेलिंग आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.